कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. उत्तरार्ध जो आहे देवस्वर भावस्वर हा कार्यक्रम. सगळ्यांची ओळख करून देतो. आजचे आमचे गायक आहेत नचिकेत देसाई, वेदश्री खाडीलकर ओक, शेफाली साकुरीकर, ओंकार खाडीलकर. संगत आहे कीबोर्ड तुषार दीक्षित, संवादिनी संपदा खरे देशपांडे, ढोलकी वासुदेव बापट आणि तबला अभिजित जायदे. जे ध्वनिक्षेपक सांभाळत आहेत ते सुजित खांबे. आणि आता उत्तरार्ध जे सांभाळणार आहेत त्या सुसंवादिका स्नेहलताई दामले. सगळ्यांचं स्वागत आपण एकदा करूयात. सगळ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिजित जायदे, वासुदेव बापट, नचिकेत देसाई, वेदश्री खाडीलकर ओक, स्नेहल दामले, शेफाली साकुरीकर, ओंकार खाडीलकर, संपदा खरे देशपांडे, तुषार दीक्षित. कार्यक्रम सुरुवात करत आहोत. देवस्वर भावस्वर. ओव्हर टू स्नेहलताई दामले. धन्यवाद. नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं उत्तरार्धामध्ये उत्तुंगच्या वतीने आणि स्वरमंचाच्या वतीने मी मनापासून स्वागत करते. पूर्वार्धामध्ये ज्या सर्व व्यक्तींचा, सन्माननीय व्यक्तींचा, उत्तुंग व्यक्तिमत्वांचा त्यांच्या उत्तुंग कार्यासाठी सन्मान झाला, त्या सगळ्यांच्या प्रती आम्ही कलाकार म्हणून सुद्धा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून ही कृतज्ञता व्यक्त करतो की असा एक एक विषय घेऊन काम करणारी मंडळी आपल्याकडे आहेत आणि म्हणून हे जग सुरळीत सुरू आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. त्यांची व्यक्तिमत्व उत्तुंग आहेतच, अधिक उत्तुंग पुरस्कारांनी ती अधिक सजू देत अशा शुभेच्छा या निमित्ताने देतो आणि एका अवघड कामाला सुरुवात करतो. अवघड काम यासाठी की हातात असलेला वेळ, या दोन दिग्गजांनी करून ठेवलेलं काम आणि त्यातली काही मोजकी गाणी घेऊन तुमच्यासमोर येणं, हे तुमच्यासाठी जरी फार सुंदर आवाहन असलं तरी आमच्यासाठी ते फार मोठं आव्हान आहे. आणि या आव्हानाला आपण सगळेजण मिळून सामोरे जातो आहोत. आणि कामाची मजा तेव्हाच असते जेव्हा कामात आव्हान असतं. कवी, संगीतकार, निवेदक असं एक चतुरस्त्र ज्याला म्हणता येईल असं व्यक्तिमत्व असलेले यशवंत देव आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांना अवघ्या सव्वा तासाच्या कार्यक्रमामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे खरोखर आव्हान आहे. आणि जिथे आम्ही हरणार आहोत हे आम्हाला माहिती आहे, पण कधीकधी हरण्यातली मजा असते ना, ती गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा म्हणतात ना, तीही हरण्यातली मजा. त्यामुळे आम्ही अशा एका कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत की जिथे आम्हाला कल्पनाच आहे की आपण हे पूर्ण न्याय देऊ शकणार नाही आहोत. किंबहुना आमचा काय, उत्तुंगचा काय, मुद्दाच असा नाही की आम्ही यांना नाव देत, आम्ही यांना पूर्णपणे न्याय देतो आहोत. आमचा मुद्दा एवढाच आहे की आपल्यापैकी कोणाशीच रक्ताचं नातं नसताना, फार जवळची ओळख नसताना ही माणसं आपल्या आयुष्यात आली, सुरेल पावलांनी आली आणि आपल्या जगण्याची मैफिल या माणसांमुळे झाली. त्यामुळे ज्यांच्यामुळे आज आपण आनंदात राहू शकतोय, ज्यांचे शब्द, ज्यांचे स्वर आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला सोबत करतात, अशांच्या प्रती कृतज्ञ राहणं हे माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे माणुसकीच्या आणि कलावंताच्या या वळणावरती आम्ही काही मोजकी गाणी या दोन दिग्गजांनी बांधलेली तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. या मांडण्यामध्ये काही त्रुटी राहतील, काही गोष्टी मांडायच्या राहतील, काही गोष्टी सांगायच्या राहतील, काही गोष्टी गायच्या राहतील. हे सगळं मान्य असलं
तरी जे काही थोडंफार आमच्या ओंजळीत मावलं आहे ते तुमच्या ओंजळीपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहोत. आमची ओंजळ शब्दसुरांनी सजली आहे. तुमच्याकडे दाद आहे, ती दाद थेट त्यांच्यासाठी आहे. आम्ही माध्यम असणार आहोत. आणि मग या सगळ्या दिग्गजांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असताना मनामध्ये उमटणारे भाव तुम्हाला आणि मला लिहिता येत नाही, पण आनंद आहे की कोणाला तरी लिहिता आले, कोणाला तरी संगीतबद्ध करता आले आणि कोणाला तरी गाण्याच्या रूपाने त्यात श्वास पेरता आला. ज्यांनी हे श्वास पेरून आपल्याला जगणं दिलेलं आहे, अशी कार्यक्रमातली पहिली रचना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतो आहोत. आनंद घेऊया आणि सामोरे जाऊया या तुमच्या माझ्या जगण्यातल्या पहिल्या रचनेला. हॅलो, चेक. थोडा पी जाल मला स्टेजवर. हॅलो, चेक चेक. ठीक. तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा. रान फुले देऊन सजल्या या हिरव्या वाटा. शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा. रान फुले या हिरव्या वाटा. या सुंदर यात्रेसाठी, या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. मोर केशराचे झुलती पहाटे सदारी. मोर केशराचे झुलती पहाटे सदारी. झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी. वाजती सतारी. सोहळ्यात सौंदर्याच्या, सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे. शांत शांत उत्तर रात्री
धुंदवारे चांदण्यात आनंदाच्या चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. मंगेश पाडगावकरांनी हे परमेश्वराला उद्देशून लिहिलं असेल तुझे गीतं गाण्यासाठी. पण आज या स्वरमंचावरनं या दोघांची गीतं गाण्यासाठी आम्हाला सूर हवा आहे हे मात्र खरं. आणि हा सूर फक्त गायकांना आणि वादकांनाच लागतो असं नाही, तर तो मला आणि तुम्हाला सुद्धा तो सूर सापडणं खूप आवश्यक असतं. तर मग हा कार्यक्रम होत नाही आणि किंवा आमचा होत नाही, मग तो आपला होतो आणि आपली मैफल होते ती. त्यामुळे या आपल्या मैफिलीमध्ये आपल्या सगळ्यांना सूर सापडावा अशी पहिलीच इच्छा मंगेश पाडगावकरांच्या शब्दामध्ये इथे व्यक्त झाली, जिला यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि बाबूजींचा स्वर होता. मी मघाशी उल्लेख केला तसा की या सगळ्याच दिग्गजांनी आपल्याशी फारशी जवळकीची ओळख किंवा नातं नसताना आपल्याला फार समृद्ध केलं आहे आणि त्या समृद्धतेची कृतज्ञता या कार्यक्रमातनं व्यक्त करावी असं वाटलं, म्हणून काही मोजकी गीतं घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. आपल्या सुदैवाने संगीतकार यशवंत देव आणि संगीतकार श्रीनिवास खळे या दोघांनाही प्रदीर्घ आयुष्य लाभलं. त्यामुळे आपल्या पिढीपुरतं काम मर्यादित न राहता पुढच्या पिढ्यांपर्यंत त्यांना गाणं शिकवता आलं, गाणं देता आलं, त्यांचे विचार समजून घेता आले, त्यांची पुस्तकं वाचता आली आणि त्यांची पुस्तकं वाचून त्यांच्याबरोबर चर्चा करायचा योग पुढच्या पिढीला सुद्धा मिळाला. हे पुढच्या पिढीचं भाग्य. त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींनी आपल्यापर्यंत त्यांना त्यांच्या गुरुकडून आलेलं, कधी एकलव्याच्या माध्यमातून असेल, कधी गुरुसमोर बसून शिकणं असेल, त्यांच्याकडून आलेलं संचित त्यांनी जेव्हा केव्हा स्वरबद्ध केलं आहे, जेव्हा केव्हा शब्दबद्ध केलं आहे, तेव्हा तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये मात्र आनंदाची कारंजी फुलली आहेत. हे पुढचं असंच आनंदाचं कारंजं फुलवणारं गीत शेफाली आपल्यासाठी सादर करणार आहे, जे लिहिलंसुद्धा आहे यशवंत देव यांनी आणि संगीतबद्धही त्यांनी स्वतःच केलेलं आहे चित्रपटासाठी. कामापुरता मामा या चित्रपटासाठी त्यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आणि आपल्याच आयुष्यातले किती कारंजी, आनंदाची कारंजी थुई थुई नाचायला लागतील हे तुम्हाला गाणं सुरू झालं की त्याचा प्रत्यय येईलच. त्यामुळे ही यशवंत देवांच्या प्रति कृतज्ञता आणि हे आनंदाचं झाड, दोन्हीचा आनंद घेऊया. जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, जीवनात ही घडी अशी
अशीच राहू दे. रंगविले मी मनात चित्र देखणे. रंगविले मी मनात चित्र देखणे. आवडले वेडीला स्वप्न खेळणे. स्वप्नातील चांदवा, स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. हळूच तुला बघण्याचा छंद आगळा. हळूच तुला बघण्याचा छंद आगळा. लज्जेचा त्या विणका, लज्जेचा त्या विणका अर्थ वेगळा. स्पर्शातून अंग धुंद होऊ दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. पाहू दे असेच तुला नित्य हासता. जाऊ दे असाच काळ शब्द झेलता. मिलनात प्रेमगीत धन्य होऊ दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. अलीकडच्या गाण्यांमध्ये काय मिसिंग आहे आपल्याला कळत नाही. सांगता येत नाही पटकन. गाणी वाईट आहेत अलीकडची असा अजिबात मुद्दा नाही. उलट मी तर नेहमी म्हणते की प्रत्येक पिढी आपलं आपलं गाणं घेऊन येते, आपले आपले संगीतकार घेऊन येते, आपले आपले गायक गीतकार घेऊन येते. पण प्रत्येक 2 पिढ्यांमध्ये हा वाद सुरू असतो आणि एक बारीकसा आपल्या पिढीचा अभिमान 2 संगीतप्रेमी घरांमधनं नेहमीच आपल्याला बघायला मिळतो. पण सांगीतिक अंगाने मला सांगता येणार नाही. पण इथे जेव्हा यशवंत देव लिहून जातात ना, हळूच तुला बघण्याचा छंद आगळा, लज्जेचा त्या विणका अर्थ वेगळा. हे कुठेतरी माझ्या मुलीच्या पिढीत मिसिंग आहे का? इतके थेट बोलणारी आणि इतकं थेट मांडणारी आणि सांगणारी ही पिढी आहे. म्हणजे मुलगीच असं नाही, मुलगा सुद्धा. मला मुलगी आहे म्हणून माझ्या तोंडात पटकन मुलगी आला असेल. पण किंवा खेबुडकर लिहितात की सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा. कसं कळणार आहे सुखाचा उखाणा म्हणजे काय? तो कोण घालतं? कशाने सुटतो तो? हे जे कुठेतरी एक छान होतं ना, ते हरवत चाललंय का आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्यातनं? उगाच वाटत राहतं. कदाचित नसेल हे हरवत चाललेलं. साधारण 50शीपर्यंत आलं की उगाचच आपल्या मागच्या पिढीविषयी एक काळजी वाटण्याचं एक वय असतं की काय मला माहिती नाही. पण असं वाटत राहतं की हे तिला आणि
त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं की हे तिला कळावं अशी कुठेतरी इच्छा असते. पण त्याच्या आतनं काहीतरी फार सुंदर एक जगण्याचा एक फार सुंदर तरल धागा असतो आणि तो तिच्या जगण्यातनं सुटू नये, पुढच्या पिढीच्या जगण्यातनं सुटू नये अशी आपली कुठेतरी भावना असते. पुढच्या पिढीला नावं ठेवण्याचा भाग नसतो. त्यामुळे समोर बसले ना ही पोरं, ही पोरी, तर त्यांच्या निदान कानावरनं जाईल आणि काय म्हणत होते ते असं जरी विचारलं तरी चालेल, मग सांगता येईल आपल्याला ते काय म्हणत होते ते. पण प्रश्नच पडू देत नाही आहेत आपण, त्यामुळे आपण उत्तरच आपल्याला देता येत नाहीत कारण समोरनं प्रश्नच येत नाही आहेत. तर हरकत नाही, अशी काही गाणी, असे काही शब्द त्यांच्या कानावरनं गेले की जे किती सुंदर लिहिलेत आणि किती तरल आहेत याचा अनुभव आपल्याला या गाण्यातनं मिळेल. आणि पुढचं तर प्रत्येक शब्द न शब्द तरल आहे. म्हणजे स्वतः पाडगावकरच म्हणतात तसं की कवी कुठे वेगळा असतो या कवितेत. ते म्हणतात की तुम्ही भाषा वापरता तो भाषेत भिजून येतो, तुमचं वाक्य सांगून संपतो तो वाक्यात रुजून येतो. हे लिहिणारे पाडगावकर त्या कवितेत शेवटी असं म्हणतात की तुमच्याकडे भाषा असते सुरवंट होऊन आलेली आणि त्याच्याकडे फुलपाखरू पंख फुटून फुलपाखरू झालेली. आणि मग एखादं असं काव्य आपल्या समोर येतं की ज्या काव्याने गेली अनेक दशकं मराठी मनावरती प्रचंड गारूड केलेलं आहे. आणि लिहिताना असं वाटतं की हां, हे जे पाडगावकरांनी स्वतःच लिहून ठेवलं आहे ना, हे सगळं काव्य कदाचित त्या फुलपाखराच्याच पंखावरती लिहिलेलं असणार आहे पाडगावकरांनी. इतकी तरलता ह्याच्यात आहे. आणि त्यातल्या एकाही शब्दाच्या एकाही तरलतेला धक्का न लावता उलट त्या तरलतेमध्ये अधिक सुंदर भाव भरणारी, प्राण पेरणारी त्याची चाल. आणि मग सोबत अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा. जाऊ दे, कळलंच आहे तुम्हाला. हे दोघं जण सादर करतील एवढंच माझ्या हातात आहे. घेऊया आनंद या गाण्याचा, या रचनेचा. शुक्रतारा मंदवारा, शुक्रतारा मंदवारा, चांदणे पाण्यातुनी. शुक्रतारा मंदवारा, चांदणे पाण्यातुनी. चंद्र आहे स्वप्नवाहे, धुंदया गाण्यातुनी. आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळूनी डोळे पहा. तू अशी जवळी राहा, तू अशी जवळी राहा. कशी शब्दात
दुसऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा अंतरीच्या स्पंदनाने अंधरा रे हवा अंतरीच्या स्पंदनाने अंधरा रे हवा भारलेल्या या स्वरानी भारलेल्या या स्वरानी भारलेला जन्म हा तू अशी जवळी रहा तू अशी जवळी रहा शोधिले स्वप्नात मी ते कली जागेपणी शोधिले स्वप्नात मी ते कली जागेपणी दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी वाकला फांदी परी वाकला फांदी परी आता फुलांनी जीव हा तू असा जवळी राहा तू असा जवळी राहा शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू असा जवळी राहा दुसरा की तिसरा कडवा वन मोर घेऊया आपण शोधिले स्वप्नात मी ते कली जागेपणी शोधिले स्वप्नात मी ते कली जागेपणी दाटुनी आलास तू रे आज माझ्या
शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी राहा तू असा जवळी राहा. कधी कधी एखादं कडवं तुमच्यासाठी ठेवलेलं असतं राखीव वन्स मोर द्यायला. आज तिन्ही कडवी घेऊन सुद्धा तुमचा वन्स मोर आला आणि तुम्ही फार छान पद्धतीने ऐकताय. मी असं म्हणणार होते की गारुड गारुड म्हणतो ना आपण, ते हेच यापेक्षा वेगळं नसावं. इतक्या वेळेला ही सगळी गाणी आपण ऐकून सुद्धा पुन्हा जेव्हा समोर बसून ऐकतो आहोत तेव्हा परत ते नव्याने ऐकावंसं वाटतं, नव्याने समजून घ्यावंसं वाटतं. हे गारुड आहे संगीतकार श्रीनिवास खळे यांचं. कारण गाणं हे संगीतकाराचं असतं. त्यांनी त्या शब्दांशी केलेला संवाद, त्याचे आपण त्याच्या चालीच्या माध्यमातून साक्षीदार असतो. आणि अशा अनेक शब्दांना, अनेक भावगर्भ शब्दांना श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलं आणि तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलं. यशवंत देव आणि श्रीनिवास खळे हे दोघंही भावसंगीतातली फार थोर नावं की ज्यांनी कधीही त्यांची चाल ही शब्दांना वरचढ होऊ दिली नाही. उलट शब्दांना साजेशी, शब्दांना पूरक असंच त्यांचं संगीत सातत्याने राहिलं आणि या दोन्हीसाठी ते त्यांच्या शेवटच्या गीतापर्यंत आग्रही राहिले. आधी शब्द की आधी चाल यावरून सुद्धा बोलताना खळे काका गमतीने म्हणायचे की खळे काकांनी कधीही आधी चाल लावली आणि मग त्यावरती कोणाकडनं शब्द लिहून घेतले नाहीत. त्यांना असं वाटायचं की हे म्हणजे आधी एक झबलं आणायचं आणि मग त्या मापाचं पोर शोधत फिरण्यासारखं आहे. असं ते गमतीने नेहमी म्हणायचे. पण हे म्हणत असताना त्यांनी अशा कोणालाही नावं ठेवली नाही की ज्यांनी आधी चाली बांधले आणि त्यावरती शब्द लिहिले. कारण तोही प्रतिभेचा एक वेगळा आविष्कार आहे याची त्यांना जाणीव होती. असा एक आगळा वेगळा, ज्याला सालस म्हणता येईल, ज्याला अत्यंत उमदा माणूस असं म्हणता येईल, असा माणूस हा कलाकार होता, संगीतकार होता, ज्यांनी आपल्याला विविध प्रकारची, विविध भावनेला आपल्यासोबत करतील अशी गाणी दिली. अभंग असतील, सुदैवाने चित्रपटात फार रमले नाही पण तरीही 6-7 चित्रपटांना उत्तम चाली खळे काकांनी दिलेल्या आहेत. भावसंगीतामध्ये ते जास्त रमले. आणि नाट्यसंगीत जो आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आशाताई समोर असताना त्यावरती बोलणं किंवा त्यातला एखादा गीत प्रकार सादर करणं ही आमच्या सगळ्यांसाठी केवळ आनंदाची नव्हे तर जबाबदारीची बाब असते. आणि खळे काकांनी संगीतबद्ध केलेल्या पाणीग्रहण या नाटकातलं पद आता आपण वेदश्रीकडनं ऐकणार आहोत. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या प्रत्येक प्रकाराचा जरी एक प्रातिनिधिक इथे द्यायचं म्हणलं तरीसुद्धा आपल्याला वेळ पुरणार नाही आहे. पण आजच्या कार्यक्रमात आपण नाट्यसंगीत आणि ते पद टाळून जाऊ शकत नाहीत. प्र के अत्रे यांचे शब्द या नाटकासाठी, श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि बकुळ पंडित यांच्या स्वरातलं हे पद वेदश्री आता आपल्यासाठी सादर करे. ऐकूया. उगवला चंद्र पुनवेचा, 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 उगवला चंद्र पुनवेचा. मम हृदयी दरिया
नववधू अधिरमणी जाहल्या नववधू अधिरमणी जाहल्या प्रणय रस हाच हुकडी वितरला स्वर्गीचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा
म्हणून दाखव. दाही दिशा कशा फुलल्या, दाही दिशा कशा फुलल्या, दाही दिशा कशा फुलल्या, दाही दिशा. दाही दिशा दाही दिशा कशा फुलल्या, दाही दिशा फुलल्या, वनी वनी कुमुदिनी फुलल्या, वनी वनी कुमुदिनी फुलल्या, नववधू धीरमणी साहल्या, 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 प्रणय रस हा चहूकडे वितरला, स्वर्गीचा उगवला, चंद्र पुनवेचा उगवला, चंद्र पुनवेचा उगवला, चंद्र पुनवेचा उगवला, चंद्र पुनवेचा, चंद्र पुनवेचा, चंद्र पुनवेचा. धन्यवाद. शाळेत असताना आपण सगळ्यांनीच प्रतिज्ञा घेतलेली आहे, त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. आशाताईंच्या घरात जन्माला येणं आपल्या कोणाच्याच हातात नाही, पण त्या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता निर्माण करण्याची ताकद मात्र आज माझ्या डाव्या उजव्या बाजूला बसलेली आहे. वेदश्री आणि ओंकार हे जे ज्या पद्धतीने केवळ गाणं असं नव्हे तर नाट्यसंगीत, त्याचं पुनरुज्जीवन असेल, त्यामध्ये अभिनय करणं असेल, त्याची निर्मिती असेल, त्याचा जो एक बाज आहे, त्या नाट्यसंगीताचं एक मागणं आहे, ते मागणं आपल्या स्वरांमधनं, आपल्या अभिनयामधनं पुढची पिढी जेव्हा इतक्या सक्षमपणे चालवताना पाहते ना, तेव्हा उगवला चंद्र पुनवेचा हे पटतं. आज 2 चंद्र आमच्या डाव्या उजव्या हाताला घेऊन आम्ही बसलोय आणि हे चंद्र ज्या आकाशात उगवलेत त्यांचं नाव आशाशिवाय दुसरं असूच शकत नाही, कारण आशा ही नेहमी अविनाशी असते. आणि या नोटवरती वेदश्रीचं, ओंकारचं अतिशय मनापासून कौतुक, केवळ गायक म्हणून नव्हे तर पुढच्या पिढीने ज्या समर्थपणे त्या वारसा तोलून धरलेला आहे ना, त्या तोलून धरण्यासाठी या 2 युवा मित्रमैत्रिणींचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून कौतुक. आणि मग हे पुढचं वळण पुन्हा एकदा खळे काकांचं गाणं आहे, खळे काकांच्या संगीत निर्देशनातलं. आणि याही गाण्याची मोहिनी म्हणूया, गारुड म्हणूया, मराठीतले याला समानार्थी जातील असे सर्व शब्द तुम्ही शोधा, ते या पुढच्या रचनेला अगदी लागू होतात. काही काही वेळेला तर गाणं असंही न म्हणता रचना म्हणावं, याला इतकी ताकद त्याच्या मुळात शब्दांमध्ये असते आणि त्या शब्दांच्या ताकदीला जोखत ते अधिक सक्षमपणे आपल्यापर्यंत पोहोचवणारे संगीतकार असतील. आणि मग सोबत जर पंडित वसंतराव देशपांडे आले असतील तर ते जे काही आपल्यासमोर येतं ना, त्याने आपण फक्त स्तिमित होतो आणि पिढ्यानपिढ्या आनंद लुटत राहतो, तरीही हा आनंद कमी होत नाही. अशी ही पुढची रचना आता आम्ही आपल्यासाठी कार्यक्रमात घेऊन आलेलो आहोत. अर्थात नचिकेत आपल्यापर्यंत त्या रचनेचा आनंद पोहोचवेल. ऐकूया.
बगळ्यांची माळ फुले, बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी, काय तू मनात बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात. छेडिती पानात बीन थेंब पावसाचे, पावसाचे ए छेडिती पानात बीन थेंब पावसाचे, ओल्या रानात फुले ऊन अप्रकाचे, ओल्या रानात फुले ऊन अप्रकाचे, मन कवडा मन कवडा घन घुमतो, मन कवडा घन घुमतो, दूर डोंगरात बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात. तू गेलीस तोडून ती, तू गेलीस तोडून ती, तू गेलीस तोडून ती, धनी सारे गरे गरे सा, धनी सारे गरे गरे सा, सारे सा नी नी सा नी ध, धनी सा माग सा ग रे सा ग रे नी रे सा नी ध, मग मधनी सा नी ध. तू गेलीस तोडून ती माळ सर्व धागे, फडफडणे पंखांचे, फडफडणे पंखांचे, शुभ्र उरे मागे, शुभ्र उरे मागे, सलतेती तडफडका, सलतेती तडफडका, कधी तुझ्या उरात बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात. भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी, काय तू मनात बगळ्यांची माळ फुले, अजूनी अंबरात, अजूनी अंबरात.
दुसरा अंतर ऐकायचा आहे की तिसरा? दुसरा. त्या गाठी त्या गोष्टी, त्या गाठी त्या गोष्टी, त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली, त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली. पौर्णिमाच तव नयनी, पौर्णिमाच तव नयनी, भर दिवसा झाली, भर दिवसा झाली. झिम झिमते अमृतते, रिम झिमते अमृतते, विकल अंतरात बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात. भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी, काय तू मनात बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात, अजुनी अंबरात, अजुनी अंबरात. मी जे वेदश्री आणि ओंकारबद्दल बोलले ना, ते नचिकेतला सुद्धा खूप लागू होतं. कारण आपण कोणाच्या घरात जन्माला आलो ह्याची फार उत्तम जाण, सुरेल जाण म्हणता येईल असं वसंत देसाई, संगीतकार, ज्येष्ठ संगीतकार, आपल्याला सगळ्यांनाच अत्यंत सुपरिचित आणि आदराचं असलेलं नाव, त्यांचा नातू. आणि हे भान असणं आणि ते भान जपणं, ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या त्यांनी फार उत्तम पद्धतीने जपल्या आहेत. रियालिटी शो असतील, आजच्यासारखे कार्यक्रम असतील, खूप सारे थीम शोज की ज्यामधनं काही मांडणी वेगळी करायची असते. मुंबईहून आपल्यापैकी कोणी आला असेल तर आपल्याला माहिती आहे की किती व्यग्र असलेला आमचा हा कलाकार मित्र आहे. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे उत्तुंगचं स्वरमंच आहे हा, म्हणून आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करेन आणि त्याला त्याच्या पुढच्या सगळ्या कामासाठी शुभेच्छा देईन. येत्या 5 जून रोजी कब्बशी नावाचा जो चित्रपट रिलीज होईल त्यामध्ये बेला शेंडेसोबत पहिल्यांदा पार्श्वगायन नचिकेत करतो आहे. त्याचा डेब्यू चित्रपट 5 जूनला रिलीज होतो आहे. आणि उत्तम सिंग हे अतिशय उत्तम आघाडीचे संगीतकार, त्यांच्या संगीत निर्देशनामध्ये तो बेलाबरोबर गायलेला आहे या चित्रपटामध्ये. आणि हे उत्तुंगच्या व्यासपीठावरनं पहिल्यांदा आम्ही पुण्यामध्ये जाहीर करतो आहे. त्यामुळे पुण्याच्या उत्तुंग शुभेच्छा त्याच्या पाठीशी सतत आहेत आणि त्याला आम्हाला असाच छान मोठा झालेला बघायला खूप आवडेल. आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देऊया आणि पुढच्या रचनेकडे वळूया, जे पुन्हा एकदा एक रत्नांकित गाणं आहे. कारण यामध्ये 2 भारतरत्नांचे स्वर आहेत, त्यामुळे स्वाभाविकच त्याला जी एक स्वरांची झळाळी आहे ना, त्याने आपण फक्त दिपून जाऊ शकतो. आणि हे पिढ्यानपिढ्या दिपून जातोय आपण. केवळ एका पिढीपुरतं हे दिपून जाणं किंवा त्याच्यामध्ये रममाण होणं, त्याच्यामध्ये मिसळून जाणं, हे आपण करू शकतो ते या त्रिवेणी संगमावरती, की जिथे खळेकाकांचं संगीत आहे आणि भारतरत्न लता मंगेशकर आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे स्वर इथे आहेत. या कॅसेटसाठी, संपूर्ण कॅसेटसाठीच फार कमाल रचना आहेत या सगळ्याच कॅसेटमधल्या. आणि त्यातलीच एक रचना आता आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो. वेदश्री आपल्यासाठी ही रचना सादर करेल. त्या सगळ्या रचनांमधली आपल्याला नेहमीच ऐकायला जी रचना आवडते, अर्थातच ती आम्ही घेऊन आलेलो आहोत. ऐकूया. शिखर से राधा
सावरिया की राधा गोरी सुनवाले बाजे मुरलिया बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे रे मुरलिया बाजे अधर धरे मोहन मुरली पर अधर धरे मोहन मुरली पर होठ पे माया बिराजे बाजे मुरलिया बाजे रे मुरलिया हरे हरे बास की बनी मुरलिया हरे हरे बास की बनी मुरलिया हरे हरे बास की बनी मुरलिया मरम मरम को छुए अंगुरिया मरम मरम को छुए अंगुरिया चंचल चतुर अंगुरिया जिस पर चंचल चतुर अंगुरिया जिस पर कनक मुंदरिया साजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे पीली मुंदरी अंगूरी श्याम पीली मुंदरी अंगूरी श्याम मुंदरी पर
कार्यक्रमातली पुढची रचना पुन्हा एकदा खळे काकांची आहे आणि मघाशी ज्या भक्ती रचनांना त्यांनी संगीतबद्ध केलं, तुकोबारायांचे अभंग संगीतबद्ध केले असा उल्लेख ओझरता केला होता. त्यातल्या एका रचनेला, अर्थात ही संत नामदेवांची रचना आहे, आत्ता सादर होईल ती, पण फार उत्तमोत्तम रचना त्यांनी निवडून आपल्यापर्यंत पोहोचवल्या. खळे काका हे असे संगीतकार होते की ज्यांच्या घरामधनं फारसं संगीताची आवड होती, पण आपल्या मुलांनी संगीतकार व्हावं असं मात्र वातावरण त्यांच्या घरामध्ये नव्हतं. त्याला गाणं यावं म्हणून सयाजीराव खळे काकांचा जन्म बडोद्याचा असल्यामुळे त्यांचं सांगीतिक शिक्षण हे सयाजीराव संगीत विद्यालय जे होतं बडोद्याचं तिथे झालं. आणि ते झाल्यानंतर मात्र आपल्या मुलांनी पूर्ण वेळ गाण्यासाठी काही करावं अशी त्यांच्या घरच्यांशी फारशी इच्छा नव्हती, विशेषतः वडिलांची. आणि देवकाकांच्या बाबतीत बरोबर उलटं. देवकाकांच्या घरातच त्यांचे वडील अनेकविध वाद्य वाजवण्यामध्ये पारंगत असल्यामुळे घरातनंच वादनाविषयी किंवा संगीताविषयी त्याच्या मैफिली होणं हे सगळं वातावरण होतं. आणि योगायोगाने या दोघांच्याही आयुष्यामध्ये यशवंत देव असतील, श्रीनिवास खळे असतील, आकाशवाणीचं फार मोठं महत्त्व आहे. कारण आकाशवाणीने तो काळच तसा होता की आत्तासारखं एका क्लिकवरती गाणं नव्हतं. त्यामुळे तुमचं गाणं संगीतकार म्हणून, गायक म्हणून पोहोचवायला तुम्ही आकाशवाणीवरती अधिकारी असाल, HMVमध्ये काम करत असाल तर तुम्हाला रसिकांपर्यंत पोहोचणं जास्त सोपं होतं. आणि त्यांच्या नव्हे, आपल्या भाग्याने या दोघांच्याही योग हा HMV आणि आकाशवाणी असा दोन्हीकडे आला आणि आपण उत्तमोत्तम संगीत रचनांचा आनंद आकाशवाणीच्या निमित्ताने घेऊ शकलो. जसं गीत रामायणाच्या बाबतीमध्ये आपण आकाशवाणीच्या उल्लेखाशिवाय पुढे जाऊ शकत नाही, तसं पाडगावकर असतील, पु ल देशपांडे असतील, अभिषेकी बुवा असतील किंवा ही दोघंजणं ज्यांच्याविषयी आपण आजचा कार्यक्रम करतो आहोत, यशवंत देव असतील, श्रीनिवास खळे असतील, यांच्याही विषयी बोलताना किंवा यांच्या कारकिर्दीचा उल्लेख करताना आकाशवाणीच्या ऋणाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. कारण तेव्हा ते एकमेव माध्यम होतं की ज्यातनं तुमच्या माझ्यापर्यंत गाणी पोहोचत होती. याच माध्यमातून या दोघांनी उत्तम काम केलं आणि आपल्याला उत्तम रचना दिल्या. त्यातल्याच एका भक्तिमय रचनेचा आनंद आपण या पुढच्या गीताच्या निमित्ताने घेतो आहोत. नचिकेत आपल्यापर्यंत हा आनंद पोहोचवेल. सुरेश वाडकर यांनी गायलेली ही रचना आता नचिकेत सादर करेल. काळ देहासियाला खाऊ, काळ देहासियाला खाऊ, काळ देहासियाला खाऊ, काळ देहासियाला खाऊ. आम्ही आनंदी, आम्ही आनंदी, आम्ही आनंदी, आम्ही आनंदी, आम्ही आनंदी नाचू गाऊ. काळ देहासियाला खाऊ, काळ देहासियाला खाऊ. कोणी वेळे काय गाणी, कोणी वेळे काय गाणी, कोणी वेळे काय गाणी. हे तो भगवंता मी नेणे, हे तो भगवंता मी नेणे, हे तो भगवंता मी नेणे. काळ देहासियाला खाऊ, काळ देहासियाला खाऊ. टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग दक्षिणेकडे, टाळ मृदुंग दक्षिणेकडे,
काळ देहा सियाला खाऊ नामा म्हणे बा केशवा नामा म्हणे बा केशवा नामा म्हणे बा केशवा नामा म्हणे बा केशवा जन्मोजन्मी द्यावी सेवा जन्मोजन्मी द्यावी सेवा जन्मोजन्मी द्यावी सेवा काळ देहा सियाला खाऊ काळ देहा सियाला खाऊ आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ काळ देहा सियाला खाऊ काळ देहा सियाला खाऊ काळ देहा सियाला खाऊ यशवंतदेव वाढलेच तसे सांगीतिक वातावरणामध्ये. त्यांच्या वडिलांना वाद्यांची उत्तम जाण होती आणि मी मघाशी उल्लेख केला होता तसं अनेक प्रकारची वाद्य ते उत्तम वाजवायचे. अनेकदा त्यांच्या घरामध्ये उत्तम दुर्मिळ रेकॉर्ड्स चीजा या ऐकल्या जायच्या आणि त्याचेही संस्कार त्यांच्या कानावरती सतत होत होते. जरी ते स्वतः कुठलंही ज्याला आपण औपचारिक शिक्षण म्हणूया संगीताचं असं त्यांचं झालेलं नसलं तरी संगीतकार अनिल विश्वास यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना गुरुस्थानी मानून त्यांनी स्वतःची सांगीतिक वाटचाल केलेली होती. आणि मराठीमध्ये कवितांना चाली लावून गजाननराव वाटवे जे कार्यक्रम सादर करायचे त्याचंही त्यांना विलक्षण अप्रूप होतं आणि त्याचाही एक वेगळा पगडा यशवंतदेव यांच्या मनावरती असल्याने कदाचित शास्त्रीय संगीताचं घरात वातावरण असूनसुद्धा ते भावसंगीताकडे वळले याचं कारण कदाचित ही दोन व्यक्ती असतील. आणि या दोघांनाही गुरुस्थानी मानत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेकविध संगीत रचनांना मग आकाशवाणीच्या माध्यमातून संगीतिका असतील नभोनाट्य असतील त्यांनाही त्यांनी संगीतबद्ध केलं. चित्रपटांना संगीत दिलं, भावगीतं आपल्याला दिली, विविध भावनांना स्पर्श करणारी गीतं लिहिली, संगीतबद्ध केली. ते उत्तम लेखक होते त्यामुळे भावसंगीताचा त्यांचा स्वतःचा एक विचार होता. त्यावरती त्यांनी पुस्तकं लिहिली की ज्याचं मार्गदर्शन पुढच्या पिढीलाही आजही आपल्याला त्या पुस्तकांच्या माध्यमातून होऊ शकतं. देवांगिनी रागाची निर्मिती यशवंतदेव यांनी केली आणि त्यांनी निर्मिती केलेल्या या रागामध्ये बांधलेली एक रचना आता ओंकार आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि या रचनेच्या निमित्ताने देवकाकांनी बांधलेला हा राग आणि त्या रागामधली ही रचना या दोन्हीचाही आनंद आपण ओंकारच्या मांडणीतनं घेऊया, ऐकूया. संगीत बावनखणी या नाटकातलं हे नाट्यपद. बाजे झननन तानपुरा 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 तार तार झंकारत बोले तार तार झंकारत बोले तार तार झंकारत बोले नाद अनाहत खरा नाद अनाहत खरा नाद अनाहत खरा खरा बाजे झननन तानपुरा
जो सदा रंगला, या नादे जो सदा रंगला, तयाचाच भवबंध भंगला, तयाचाच भवबंध भंगला. या संसारी तया लाभला, या संसारी तया लाभला. दिव्य सुधेचा झरा, दिव्य सुधेचा झरा झरा बाजे, झननन तानपुरा बाजे, झननन तानपुरा बाजे, झननन तानपुरा बाजे. बाजे झननन तानपुरा, या नादे जो सदा रंगला, या नादे जो, या नादे जो, या नादे जो सदा रंगला, या नादे जो सदा रंगला, या नादे जो, या नादे जो सदा रंगला. या नादे जो सदा रंगला, या नादे जो रंगला. रंगला रंगला. या नादे जो सदा रंगला, या नादे जो सदा रंगला, तयाचाच भवबंध भंगला, तयाचाच भवबंध भंगला, तयाचाच भवबंध भंगला. तयाचाच भवबंध भंगला, तयाचाच भवबंध भंगला. या संसारी तया लाभला, या संसारी तया लाभला. 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 लाभला लाभला लाभला. या संसारी तया लाभला, या संसारी लाभला. लाभला. लाभला लाभला लाभला. या संसारी तया लाभला, या संसारी तया लाभला लाभला. या संसारी, या संसारी, या संसारी तया लाभला. दिव्य सुधेचा झरा, दिव्य सुधेचा झरा, दिव्य सुधेचा झरा झरा बाजे, झननन तानपुरा बाजे, झननन तानपुरा बाजे, झननन तानपुरा बाजे, झननन तानपुरा बाजे. बाजे
बाजे झनननन तानपुरा तार तार झंकारत बोले तार तार झंकारत बोले नाद अनाहत खरा नाद अनाहत खरा खरा बाजे झनननन तानपुरा बाजे झनननन तानपुरा बाजे झनननन बाजे झनननन बाजे झनननन तानपुरा 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 बाजे बाजे झनन बाजे झनननन तानपुरा या गाण्याचा समावेश केल्याबद्दल ओंकारचे विशेष आभार मानले पाहिजेत, कारण या निमित्ताने वेगळं थोडंसं ऐकायला मिळालं आणि नेहमीपेक्षा वेगळे यशवंत देव आमच्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे खास आभार ओंकारचे या रचनेचा या कार्यक्रमात समावेश केल्याबद्दल. शेवटची काही गाणी राहिलेली आहेत, त्यातलं पुढचं शेफाली आपल्यापर्यंत पोहोचवेल. खळे काकांनी संगीतबद्ध करून अजरामर केलेलं गीत. फार कमी चित्रपटांना खळे काकांनी संगीतबद्ध केलं, त्यातला जिव्हाळा हा चित्रपट आणि त्यातलं लताबाईंनी गायलेलं हे एक अप्रतिम गीत की जे आपल्या सगळ्यांच्या माहितीचं, आवडीचं आणि जपून ठेवावं, सांभाळून ठेवावं आणि पुन्हा पुन्हा ऐकत त्याच्या नवनवीन जागा शोधाव्यात असं हे गीत शेफाली आता आपल्यासमोर सादर करेल. शेफाली गेली अनेक वर्ष भावसंगीताचे कार्यक्रम पुण्यामध्ये आणि पुण्यामध्येच नव्हे तर देशात परदेशातही सादर करते आहे. ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांच्याबरोबर देशात आणि परदेशात अनेक कार्यक्रमांमध्ये शेफालीने तिचं गायन सादर केलेलं आहे. पुण्यातल्याही अनेक कार्यक्रमांमध्ये ती सहभागी असते आणि अगदी गेल्या काही दिवसांपूर्वीच कुलस्वामिनी या तिच्या गीताबद्दल मीमा अवॉर्ड, मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड हा पुरस्कार आहे, तो तिला उत्कृष्ट भक्तिगीत गायिका म्हणून काही दिवसांपूर्वीच तिला मिळालेला आहे. त्याबद्दलही आमच्या या स्वरमंचावरनं आम्ही तिचं खास मनापासून कौतुक करतो. तिला तिच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत लताबाईंनी गाऊन अजरामर केलेलं खळे काकांचं हे गाणं, गदिमांचे शब्द आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. चिमण्यानो परत फिरा रे या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या जा
शेवटच्या 3 गाण्यांमधलं पहिलं गाणं वेदश्री आपल्यासाठी सादर करेल, जे प्रवीण दवणे यांचे शब्द आणि यशवंत देवांचं संगीत. रंजनाताई जोगळेकर यांनी गायलेली ही अतिशय लोकप्रिय रचना आहे. आणि वेदश्रीकडनं ऐकण्याची एक वेगळी मजा म्हणजे वेदश्रीला यशवंत देवांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्यांच्याकडनं तिला शिकण्याचा योग आलेला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडनं ती शिकली आहे त्यांचं गाणं सादर करणं आणि त्यांच्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त करणं हाच आजच्या कार्यक्रमाचा हेतू आहे. त्यामुळे या निमित्ताने आपण वेदश्री कडून हे अत्यंत गाजलेलं गीत ऐकूया. त्यानंतर 2च गाणी होणार आहेत आणि मग आपण शक्यतो सगळेजण एकत्र घरी जाऊया. तुमच्यासारखेच आम्ही पण इथे तुमच्या आधीपासून आलेलो आहोत खरं तर. त्यामुळे आणि तुम्ही वन्स मोर मागितलेत म्हणून आम्ही वन्स मोर घेतले आणि म्हणून कार्यक्रमातली 2 गाणी अजून शिल्लक आहेत. नाही तर एव्हाना कार्यक्रम संपला असता. जर आम्ही तुमच्या वन्स मोरचा मान ठेवला आहे तर आमच्या शेवटच्या 2 गाण्यांचा मान तुम्ही प्लीज ठेवा. आपण सगळेजण एकत्र घरी जाणार आहोत. माघाची थंडी माघाची थंडीची तुंडी थंडीची माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची थंडीचा फुललाय काटा थंडीचा फुललाय काटा अर्ध्या रातीला आता कुठे जाता अर्ध्या रातीला आता कुठे जाता अर्ध्या रातीला आता कुठे जाता माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची रोमा रोमात चांदण फुललं हो फुललं रोमा रोमात चांदण फुललं हो फुललं तुमच्या मिठीत सपान झुललं हो झुललं तुमच्या मिठीत सपान झुललं हो झुललं राया कशाला राया कशाला राया कशाला खिडकी मिटदार रातीला आता कुठे जाता अर्ध्या रातीला आता कुठे जाता अर्ध्या रातीला आता कुठे जाता माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची मला कशान आली जाग भर थंडीत भिनली आग मला कशान आली जाग भर थंडीत भिनली आग मन चोरून मन चोरून मन चोरून मिशीत सदा अर्ध्या रातीला आता कुठं जाता अर्ध्या रातीला आता कुठं जाता अर्ध्या रातीला आता कुठं जाता माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची बघा शिवारी कणीस हललं हो हललं बघा
आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता माघाची थंडीची धुंदी थंडीची थंडीचं फुललंय काटा थंडीचं फुललंय काटा अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता अर्ध्या रात्रीला आता कुठं जाता. तुमच्या या टाळ्यांवर आमच्या या 4 वादकांचाही फार अधिकार आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आपण एकदा दाद देऊया. अभिजित जायदे तबल्यावरती साथ संगत करतायत. त्यांच्या शेजारी वासुदेव बापट या दोनही रिदमची बाजू सांभाळणारे हे 2 कलाकार आणि तुषार दीक्षित जो कीबोर्डवरती आज साथ संगत करतोय आणि हार्मोनियमवर साथ संगत करते संपदा खरे देशपांडे. या 4ही जणांचा तितकाच अधिकार आहे जितका आमचा या 4 गायकांचा आहे. 20 सेकंद घेतो मध्ये. एक कारण वेदश्री देवकाकांकडे शिकली हे गाणं घेण्यामागे कारण होतं आणि दुसरं कारण आपल्याला आत्ताचं वातावरण माहिती आहे. आत्ता जे काय उन्हाचा चटका बसतोय म्हणून म्हटलं जरा थोडंसं हलकं करून बघूया. असं पुढे वा वा. मगाशी मी जेव्हा तुम्हाला आवाहन केलं की आपण सगळेजण शक्यतो एकत्रच घरी जाऊया, तेव्हा इथून बाहेर पडल्यानंतरचा पहिला प्रश्न जो इकडनं आला, रिक्षा मिळेल का? ही ताकद आहे संगीताची, ही ताकद आहे गाण्याची, की इथून बाहेर पडल्यानंतरचे प्रश्न आपण बाहेर ठेवून येतो आणि इथे असतो तेव्हा जो कलाकार आपल्या समोर आहे त्यांनी जे भरभरून आपल्याला जगण्याचे वेगवेगळे कप्पे दाखवलेत ना, त्या कप्प्यांमध्ये आपणच रममाण होतो. त्याने कोणीही तुम्हाला बोलवलेलं नाही आहे, पण जी मंडळी गाण्यामध्ये रमतात, ज्या मंडळींना शब्दांचं भान आहे, स्वरांचं भान आहे, त्यांच्या समवेत आपण असलो ना की जगण्यातली दुःख कमी होतात किंवा जगण्यातल्या समस्या कमी होतात असं नाही, पण थोडा काळ त्यांचा विसर जरी पडला ना तरी आपण सुखावतो. आणि हे विसर पाडण्याचं फार मोठं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. नाहीतर इथनं बाहेर पडल्यानंतरची आपली सगळी प्रश्नचिन्ह संपतच नाहीत आपल्या आयुष्यातली. आणि या प्रश्नचिन्हांशिवाय आपल्यापैकी इथे कोणीच नाही आहे. आपल्या सगळ्यांनाच त्याला सामोरं जायचं आहे. एखादी लता येते, एखादे खळे काका येतात, एखादे यशवंत देव येतात, एखादीच अशी माणसं असतात की ज्यांनी आपल्या सगळ्यांचं आयुष्य भारून टाकलं जातं. तुमच्यापैकी अनेकांना असं वाटलं असेल की सुरुवातीला जरी आशाताईंना श्रद्धांजली अर्पण केली असली तरी या कार्यक्रमात एखादं आशाताईंचं गीत घ्यायला हवं होतं. पण एकदा श्रद्धांजली अर्पण करून पुन्हा आशाताईंचं गीत घेणं म्हणजे दुसऱ्यांदा हे मान्य करणं की ते आपल्यात नाहीत. एकदाच मान्य करता करता आपण इथपर्यंत आलेलो आहोत. पुन्हा दुसऱ्यांदा तेच स्वतःशी मान्य करायचं आणि मग त्यांना श्रद्धांजली म्हणून एखादं गीत घ्यायचं. लता काय, आशा काय, ही सगळी कलाकार मंडळी काय, ही फक्त देहानं जातात. त्यांच्या कलाकृतीतनं ती अमर असतात आणि अमर माणसांना कशी श्रद्धांजली अर्पण करायची? आशाताई हा एक चिरतरुण स्वर होता जो फक्त देहानं आपल्यातनं गेला. त्यांची असंख्य गीतं आपल्यापाशी आहेत आणि सुदैवाने आपल्या एका क्लिकवरती आज आपल्या आवडीचं गीत आपल्याला सोबत करणार आहे. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने खळे काका आणि यशवंत देव यांच्या काही रचनांना विनम्र अभिवादन करायचा, सुरेल अभिवादन करायचा आमचा हा प्रयत्न तुमच्या सगळ्यांमुळे रंगला, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. आणि हे सगळेजण आपल्या आयुष्यामध्ये आहेत म्हणून या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावंसं वाटतं. ते या सगळ्यांमुळे. या रचनेचा आनंद घेत त्यानंतर भैरवीने आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. नचिकेत. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर
चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवी प्राण तशी रुजून आली पाती फुलेला जरी बघून कुणाचे फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर रंगांचा उघडून या पंखा सांज कुणीही केली रंगांचा उघडून या पंखा सांज कुणीही केली काळोखाच्या दारावरती काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहा ऋतूंचे सहा सोहळे सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर बाळाच्या चिमण्या ओठातून बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते वेलीवरती वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलानी घेते नदीच्या काठी सजणासाठी नदीच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे देवस्वर भावस्वर या मैफिलीचा समारोप आपण भैरवीनी करतोय जी यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली आहे आणि जी आशाताईंनी यशवंत देवांच्या संगीत निर्देशनामध्ये ओरिजिनल गायलेली आहे ती आता देवश्री आपल्यासाठी ही भैरवी सादर करेल आणि या निमित्ताने सॉरी
सॉरी, तुम्हाला तिचं नाव माहिती असल्यामुळे माझं फार अडणार नाही, पण तरीही सॉरी. हा कार्यक्रम मुळात या दोघांच्या कलाकृतींप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होता, ज्याच्यामध्ये खूप सारं गायचं राहिलं याची आम्हाला मनापासून कल्पना आहे, खूप सारं मांडायचं राहिलं याची पण आम्हाला कल्पना आहे. पण वेळेचं बंधन आणि त्यांनी केलेलं अफाट काम याची सांगड आपण नाही घालू शकत, आणि ती घालता न येण्यातला आनंद आपण एकमेकांना देत या मैफिलीमध्ये एकमेकांचा निरोप घेतोय. मात्र या निमित्ताने मी आमच्या सर्व कलाकारांच्या वतीने उत्तुंग परिवाराचे अतिशय मनापासून आभार मानते. त्यांच्यासोबत असलेले सर्व देणगीदार जे सातत्याने उत्तुंगच्या याच नव्हे तर सर्व कार्यक्रमांच्या पाठीशी किती ठामपणे उभे असतात हे मी गेली काही वर्ष बघतीये. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचं यश हे जसं खाडीलकर कुटुंबियांचं आहे तसं ते तुम्हा सर्व देणगीदारांचं आणि उत्तुंगच्या सगळ्या कामांवरती प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व रसिकांचं आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करत या कार्यक्रमातली भैरवी आपण इथे ऐकणार आहोत. आणि त्यानंतर मात्र कार्यक्रम संपला असं औपचारिकरित्या जाहीर न होता आपण त्या शब्दांसोबत आणि त्या स्वरांसोबत एकमेकांचा निरोप घेऊया आणि पुढच्या एखाद्या अशाच उत्तुंग कार्यक्रमामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्वांसह भेटत राहूया. धन्यवाद. राम